नवनवीन बाबांचं आलेलं पीक आणि त्यांच्या अत्याचाराच्या घटना हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही. अशा अनेक बाबांच्या अनेक कथा, अनेक गोष्टी, अनेक अनैतिक संबंधांचे प्रकार आपल्या समोर आलेले आहेत, उघड झालेले आहेत. एक नवीन प्रकार पुन्हा एकदा समोर आलेला आहे. हा प्रकार ज्या जिल्ह्यात आलेला आहे, जिल्ह्यातून समोर आलेला आहे. त्या जिल्ह्याचं नाव आहे अहिल्यानगर, तालुका आहे पारनेर आणि त्या गावाचं नाव सुद्धा समोर आलेलं आहे. त्या गावाचं नाव आहे ढवळपुरी. बाबाचं नाव यशवंत थोरात आणि त्यानं जो अत्याचार केलेला आहे तो एका तरुण मुलीवरती किंवा अल्पवयीन मुलीवरती त्यानं अत्याचार केलेला आहे. त्या यशवंत थोरातने ज्याच्यावरती अत्याचार केला आहे ती मुलगी ही शालेय वयातील आहे, 18 वर्षांपेक्षा कमी आहे. 17व्या वर्षी तिच्यावरती अत्याचार झालेला आहे. हा अत्याचार फक्त 17व्या वर्षीच झालेला नसून गेल्या 4 वर्षापासून, म्हणजे ती मुलगी 8वी 9वीत असल्यापासून अत्याचार झालेला आहे, अत्याचार त्यानं केलेला आहे. आणि ही मुलगी आत्ता 12वीत आहे, 17 वर्षांची आहे. आणि 17 वर्षाच्या होईपर्यंत म्हणजे गेल्या 4-5 वर्षापासून हा बाबा तिच्या घरात जाऊन किंवा त्या मुलीला आपल्या स्वतःच्या घरात बोलून अनेक वेळा त्यानं अत्याचार केला आहे, त्यानं मारहाण केलेली आहे किंवा अशा फार गंभीर चुकीच्या गोष्टी या प्रकरणामध्ये घडलेल्या आहेत. त्या सगळ्याचं विश्लेषण मी अगदी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तेव्हा विनंती आहे, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी एस.आर. पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. घटना आहे ढवळपुरी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. या ठिकाणी एक वारकरी शिक्षण देणारी संस्था आहे. वारकरी शिक्षण देणारी संस्था पारनेर तालुक्यामध्ये ढवळपुरी या ठिकाणी आहे. त्या शिक्षण संस्थेचं नाव आहे दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था. आणि असा जो अध्यक्ष आहे तो हा बाबा आहे, हा भोंदू बाबा आहे. त्याचं नाव आहे यशवंत थोरात, ज्याला अटक झालेली आहे अशी सुद्धा न्यूज आलेली आहे. त्याला पकडण्यात आलेला आहे. हा जो बाबा आहे त्याची जी संस्था आहे त्याच्यामध्ये 20-25 मुलं हे वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत आहेत. आणि त्या ज्या गावामध्ये आहे तो ज्या ठिकाणी राहतो त्याच्या शेजारी या पीडित तरुणीचं घर आहे. याची जी संस्था आहे त्या संस्थेवरती त्या तरुणीचा भाऊ काम करत आहे, नोकरी करत आहे. पीडित तरुणी जी आहे तिचे वडील मानसिक रुग्ण आहेत, आई साधी आहे, भोळी आहे, भाऊ त्याच संस्थेमध्ये काम करत आहे. त्यामुळं हे सगळं कुटुंब आश्रित असल्यासारखं आहे आणि त्याचाच गैरफायदा घेऊन या भोंदूने अत्याचार केला आहे. त्या मुलीवरती अत्याचार केला आहे, बलात्कार केलेला आहे, बळजबरी केलेली आहे. ती लहान आहे. हा गुन्हा जो आहे तो पोक्सो अंतर्गतचा आहे. मुलगी 18 वर्षापेक्षा लहान आहे, मायनर आहे. आता हे घडलंय नेमकं काय, तर FIR मध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या नोंदी आहेत त्याच्यावरून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ही मुलगी जेव्हा 8वी मध्ये होती तेव्हापासून या भोंदूने तिच्यावरती अत्याचार सुरू केला. तेव्हा अर्थात ती लहान होती, अल्पवयीन होती, तिला एवढी समज नव्हती, काय चाललेलं आहे किंवा आपल्यासोबत काय घडतंय हे तिला कळत नव्हतं. अशा वयामध्ये तिच्यावरती अत्याचार सुरू झाला. 9वी मध्ये सुद्धा तिच्यावरती अत्याचार झाला. या बाबाने तिला स्वतःच्या घरी बोलून म्हणा किंवा तिच्या घरी येऊन म्हणा, कुणी नसताना घरी येऊन म्हणा, तिच्यावरती वेळोवेळी अत्याचार केलेला आहे. म्हणजे 8वीत केला, 9वीत केला, 10वी, 11वी अशा पद्धतीनं 4-5 वर्षापासून हा बाबा अत्याचार करत होता. अत्याचार केल्याच्या नंतर या मुलीने ही गोष्ट कोणाला सांगू नये म्हणून तो तिला धमकी देत होता. धमकी कुठल्या प्रकारची होती, तर तुझे वडील इथेच असतात, तुझी आईसुद्धा इथेच असते, मी त्यांना मारून टाकण्याची धमकी यांना दिलेली होती. आणि दुसरी अजून एक धमकी होती की तुझा भाऊ माझ्याकडे कामाला आहे, माझ्या संस्थेवरती कामाला आहे, जर तू कोणाला सांगितलं तर तुझ्या भावाला सुद्धा कामावरून काढून टाकलं जाईल, अशा पद्धतीची धमकी होती. मुलगी अर्थात लहान होती, तिनं आपल्या आईवडिलांची कदाचित हत्या होऊ शकते किंवा आपल्या भावाला कामावरून काढून टाकलं जाऊ शकतं या भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितलेला नव्हता. आणि घाबरून जाऊन ती गप्प होती. अशा पद्धतीचं हे सगळं चित्र आहे. आणि अशा पद्धतीची धमकी देऊन हा जो बाबा होता, हा बाबा तिच्यावरती अत्याचार करत होता. त्याची अजून एक धमकी होती की मी स्वतः 2 व्यक्तींचे हाफ मर्डर केलेले आहेत आणि मग हाफ मर्डर केले असल्यामुळे मी तुझ्या आईवडिलांचं सुद्धा त्याच पद्धतीनं करीन, त्यांना संपून टाकीन, त्यांना मारून टाकीन, तुझ्या बाबतीतही काही फार चुकीच्या गोष्टी होऊ शकतात, तेव्हा ही गोष्ट कुणालाही सांगू नको, अशा पद्धतीची धमकी त्यानं वेळोवेळी या तरुणीला दिलेली होती, या मुलीला दिलेली होती. आता झालं असं की हा जो प्रकार उघड कसा झाला, आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. हा प्रकार उघड असा झाला की 10 मार्च रोजी त्यानं या तरुणीला कॉल केला. कॉल केल्याच्या नंतर त्यानं त्या तरुणीला घरी बोलवलं. तिने नकार दिला. नकार दिल्याच्या नंतर त्यानं पुन्हा एकदा धमकी दिली की मी तुझ्या वगैरे आईवडिलांना संपून टाकील किंवा भावाला कामावरून काढून टाकील. या पद्धतीची धमकी दिल्याच्या नंतर नाईलाज झाला आणि ही तरुणी पुन्हा एकदा त्या बाबाच्या घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर यावेळी त्यानं डायरेक्ट अत्याचार करण्यापूर्वी या तरुणीला जबर मारहाण केली.
का आली नाही किंवा माझे कॉल का उचलले नाही किंवा तू कशामुळे मला नकार दिला याचा मनात राग ठेवून या बाबाने हा जो स्वतःला हबप समजतो किंवा कीर्तनं करतो, हा जो प्रसिद्ध बाबा आहे त्या परिसरामध्ये, हा यशवंत थोरात यानं त्या तरुणीला सुरुवातीला मारहाण केली. मारहाण केल्याच्या नंतर यानं तरुणीच्या शरीराच्या काही ठिकाणी चटके दिले. अशाही काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. चटके दिले, कुठल्या ठिकाणं दिले हे आपण सांगूही शकत नाही. अशा पद्धतीनं त्यानं चटके दिले, जबर मारहाण केली. आणि जेव्हा या मुलीचं मेडिकल झालेलं आहे आता FIR फाटल्याच्या नंतर, मेडिकलमध्ये हे समोर आलेलं आहे की ते संबंधित तरुणाच्या अंगावरती चटके आहेत, मारहाणीचे व्रण आहेत. हे खोटं नाही, हे सत्य आहे, हे खरं आहे. यानं मारहाण केली आणि मारहाण केल्याच्या नंतर पुन्हा एकदा आईवडिलांना मारण्याची धमकी दिली, भावालाही संपवण्याची धमकी दिली, भावालाही कामावरून काढण्याची धमकी दिली आणि धमकी देऊन त्यानं त्या मुलीला घरातून बाहेर काढलं. तरुणी त्रास होत असल्यामुळे चालत घरी आली. घरी येऊन ती 2 दिवस रडत बसली. तिला फार त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा, शारीरिकही त्रास झाला, मानसिकही त्रास तिला झाला. परंतु जेव्हा भावाच्या हे लक्षात आलं की आपली बहीण ही काहीतरी चिंतेमध्ये दिसती किंवा टेन्शनमध्ये दिसती, हिच्या बाबतीत काहीतरी घडलेलं आहे असं त्याला संशय आला, त्यानं आणि त्याच्या मावस भावाने दोघांनी मिळून जेव्हा हिला विश्वासात घेतलं, आधार दिला. आणि आधार दिल्याच्या नंतर मग या तरुणीने किंवा मुलीने घडलेला सगळा प्रकार सांगितलेला आहे. आणि प्रकार सांगितल्याच्या नंतर मग FIR दाखल झालेला आहे. आणि FIR दाखल झाल्याच्या नंतर हा संबंधित जो बाबा आहे तो आता पकडला गेलेला आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे अनेक हवप अनेक महाराष्ट्रात आहेत, त्यांचं पीक महाराष्ट्रात आलेलं आहे, ते सगळेच चुकीचे आहेत अशा पद्धतीने मी म्हणणार नाही. मात्र त्याच्यामधले 5-10% ही लोक चुकीचे आहेत. त्यांच्या भूतकाळाविषयी किंवा त्यांच्याविषयी काहीही माहीत नसताना तुमच्या आमच्यासारखे जेव्हा यांना डोक्यावर घेऊन नाचतात, त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करतात आणि त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात, त्यांना नाही ते महत्त्व प्राप्त करून देतात. आणि मग तीच लोक त्यांच्याच आजूबाजूला राहणाऱ्या अशा महिलांवरती, मुलींवरती अत्याचार करतात. यामध्ये हा बाबा किंवा अशा पद्धतीचे जे बाबा असतील, ही बाबा लोक जेवढे जबाबदार आहेत, तितकेच समाजातील हे जे अंधभक्त आहेत हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण डोक्यावर घेऊन नाचणार आहोत किंवा डोक्यावर घेऊन नाचत असतो, तेव्हा त्या बाबाचा जो भूतकाळ आहे किंवा त्याचं चरित्र नेमकं काय आहे हे सुद्धा तपासण्याची गरज आहे. नाही त्या व्यक्तीला फार मोठं महत्त्व देण्याची गरज नाही. आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे. विज्ञानाच्या युगात सुद्धा नाही त्या गोष्टीला आणि अंधश्रद्धांना आपण बळी पडतो. शिकले सवरलेले असून सुद्धा बळी पडतो. ही खरं तर लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. तेव्हा इथून पुढे का होईना, परंतु अशा बाबांना जेव्हा आपण फार मोठं महत्त्व देतो तेव्हा त्याचा भूतकाळ समजून घेण्याची गरज आहे. त्याचं चारित्र्य नेमकं काय आहे हेही तपासण्याची गरज आहे. आणि तो खरोखरच त्याला लायक आहे का, जो आपण सन्मान त्याला देत असतो त्या सन्मानाला तो लायक आहे का हे सुद्धा बघण्याची गरज आहे. अशा घटना 1 नव्हे 2 नव्हे अनेक घटना घडत असतात, रोज घडत असतात, आपल्या समोर येत असतात. आणि तरीसुद्धा आपण अशा बाबांच्या भूलथापांना बळी पडतो. आपण शिकलेले असून सुद्धा, आपण समजदार असून सुद्धा जर बळी पडत असतो तर 100% चूक ही फक्त बाबाची नव्हे तर ती चूक समाजातील आपली सुद्धा आहे. हीच समजून घेण्याची आवश्यकता आहे. माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडला असेल तर विनंती आहे, कृपया या व्हिडिओला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.